मंडळी, जय महाराष्ट्र पब्लिक। तर मंडळी थेट मुंबईमधून तर मी आलेले आहे आताच मुंबईला, कारण जॉब पण इम्पॉर्टंट आहे आणि त्यासोबतच मला माझी कला सुद्धा जपायची आहे। तर मंडळी हा व्हिडिओ मी स्पेशली ह्यासाठी करते कारण मी काल शूट केलं नव्हतं, कारण काल आमच्याकडे माकड आलं होतं आणि त्यावेळेला मी मुंबईला यायचं होतं म्हणून थोडंसं झोपली होती, दुपारची वेळ होती। आणि तुम्हाला सुद्धा माहित आहे की गावाला खूप जास्त प्रमाणामध्ये दिवसाची पण थंडी लागत आहे। तर मी म्हटलं पांघरून वगैरे डोळ्यावरून घेऊन मस्तपैकी मी झोपून झोपली तर थोडा हलकासा माझा असा डोळा लागला। तर ना आमच्या देवाच्या वरती आहे ना मंडपी आहे। काही जणांना मंडपी माहित असेल किंवा नसेल तर नक्की मला कमेंट मध्ये सांगा, तुम्हाला माहित आहे का मंडपी म्हणजे काय असतं। तर नसेल माहित तर नेक्स्ट टाइमला मी जेव्हा आता गावाला जाईन शोच्या टाइमला त्यावेळेला मी नक्की तुम्हाला व्हिडिओद्वारे माझ्या मंडपी काय असते आणि कशी असते हे तुम्हाला नक्की दाखवेन। तर मंडळी त्या मंडपीवरती बसून माकड वाटाणे खात होतं। वाटाणे म्हणजे त्याने मी झोपलेली असताना आमच्या चुली जवळचा म्हणजे जेवण रूम मधला काळ्या वाटाण्याचा डबा उचलून घेऊन गेला आणि त्या मंडपीवरती बसलं आणि मस्त आपलं कुडुम 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 खाते। मी बोलते आवाज कुठून येतो, मला वाटलं आई काहीतरी खाते, कारण आई गेली होती बाजूला काकीकडे, तर आई पण नव्हती घरामध्ये, मी एकटीच होती। तर हे वाटाणे खाताय मी म्हणून पांघरून काढलं, असं वरती बघते तो या वाटाण्याचा डब्बा घेऊन मस्तपैकी याच्यात हात घालतोय, कुडुम 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 चालू आहे। नंतर मग म्हटलं छो 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 करत होती, म्हटलं अगं डबा दे, तरी ना त्याच्यात 4-5 वाटाणे होते, ते वाटाणे सगळे खाऊन त्या माकडाने डबा खाली फेकला। झाकणचा आता पत्ताच नाही। त्याच्यानंतर आई आली घरात, आईला म्हटलं अगं आई माकडान म्हटलं वाटाण्याचा डबा घेऊन गेलं। तर मग आई बोलते अगं तो वाटाणा मरू दे, झाकण कुठे टाकला। आणि ह्याच्या अगोदर सुद्धा माकडाने आमच्या घरातलं असंच काय नाही काय वाटाणे म्हण चणे म्हण असे डबे नेऊन झाकणं पण त्याची कुठं ना कुठं टाकून दिलेले आहेत। तर मंडळी तुमच्याकडे सुद्धा अशी माकडं सतावतात की नाही हे मला नक्की कमेंट मध्ये सांगा। तर आता मी पण इकडे मस्तपैकी बघा चहा बनवलेला आहे, आता चहा पिते आणि मस्तपैकी जरा झोपून जाते, कारण उद्यापासून मला माझी ड्युटी करायची आहे कंटिन्यू। त्याच्यामुळे 4 तारखेला सुद्धा घाटकोपरला शो आहे। अजून पण कोणी आपला तिकीट बुक केला नसेल तर मी स्टोरीला डेली आता व्हिडिओ टाकत आहे, त्याच्यामधील नंबर आहे, माझ्या आयडी मध्ये पोस्टर पण मी टाकलेला आहे, रुपेश थोरावसे म्हणून नंबर आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि आपलं तिकीट लवकरात लवकर बुक करा। आणि नक्की या सगळ्यांनी 4 जानेवारी 2026 घाटकोपर येते। टाटा बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये।